मैं एज अ कमेंटेटर नहीं रहूंगा, बीच मैदान में जरूर खेलता हुआ नजर आऊंगा। दोनों टीमों को ढेर सारी शुभकामनाएं इस मुकाबले के लिए। और बीच मैदान में ये जो मुकाबला है हाई वोल्टेज होता हुआ नजर आ रहा है। जरूर आप देख रहे हैं वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड की जानिब से रखी गई मुरलीधर टूर्नामेंट 2026 सीजन वन, और इस पहली पारी का आंखों देखा हाल सुनाने के लिए मैं बुलाना चाहूंगा हमारे साथी कमेंटेटर मितेश खानविलकर। ओवर टू यू मितेश। वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड आयोजित मुरलीधर चषक सन 2026 पर्व पहिले ही स्पर्धा आपण पाहतोय। आता होणारा सामना युवा स्पोर्ट्स नेवरेच्या विरोधामध्ये आपण पाहतोय गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब हा संघ। सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। स्ट्रायकिंग एंडवरती संकेत पालशेतकर आयकॉन खेळाडू हा देखील खेळाडू गुहागरचा आहे आणि गुहागर तालुक्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण ऋतिकला पाहतोय। नेवरेगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू या देखील खेळाडूने सातत्याने प्रभावित केलंय। यस गोलंदाजी मार्क वरती आपण साहिलला इथे पाहतोय। व्यक्ती कोडतील पहिला आणि संघाकडून देखील पहिले षटक आयकॉन वर्सेस आयकॉनची ही लढाई ती पाहायला बेला संकेत पालशेतकर या देखील खेळाडूने प्रभावित केलं। हा देखील खेळाडू आपल्याला गुहागर मधून इथला पाहायला मिळतोय। बरेचसे खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला गुहागरचे पाहायला मिळत आयकॉन खेळून ॲज आयकॉन बोर्ड हे गुहागर तालुक्यातून आलेले हे खेळाडू इथे प्रभाव पाडलाय, आपल्या नावाची छाप सोडतायत। यावेळेला पहिला चेंडू आहे, यावेळेला पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केलाय। क्षेत्ररक्षक आहे बनेल प्रेक्षक, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे। यावेळेला येतोय संकेत पालशेतकरच्या बॅट बद्दल पहिल्या चेंडूवरती मुरलीधर चषकचा दमदार चौकार आणि याच चौकाराशी स्वागत केले साहिलचं। आयकॉन वर्सेस आयकॉनची ही लढाई आणि पहिल्या चेंडूवरती संकेतने ही लढाई इथे जिंकली आहे। ठोकले तिथे 4 धावा। इस बीच हम एक बड़ी शख्सियत का यहाँ पर इस्तेमाल करना चाहेंगे। 365 दिन छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम के ऊपर हम प्रैक्टिस करते हैं, भले ही वो इंडिया में रहे या आउट ऑफ कंट्री रहे, फिर भी गुड मॉर्निंग क्लब के लिए जिनका अहम रोल होता है, गुड मॉर्निंग क्लब के प्रेसिडेंट अतीक जी पाटनकर सर, इनका इस्तेमाल इस मंच के ऊपर किया जा रहा है। मैं सुमित जी नागवेकर सर इनसे गुजारिश करूंगा कि आपके शुभ हाथों से इस समय गुलदस्ता और ये मोमेंटो देकर उनका इस्तेमाल करें। इस स्क्रीन पर आप देख सकते हैं क्रिकेट के प्रति हमेशा एक बहुत ही बेहतरीन कार्य करने वाले और सबके चहेते अतीक जी पाटनकर साहब, इनका इस्तेमाल सुमित जी नागवेकर सर इनके हाथों से किया जा रहा है। थैंक यू सो मच अतीक सर। और येस वळी तोपर्यंत पण सामन्याच्या दिशेने संकेत पालशेतकरच्या बॅटमधून हा आपल्याला ब्रँडेड षटकार पाहायला मिळालाय। जसा पायावरती चेंडू टाकला तो बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय। या देखील वेळेला पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि या वेळेला जागा आहे ते चुकीची निवडली गेली। चेंडू फक्त एक धाव इथे देऊन जाणार आहे, पण फटका मोठा होता। धावसंख्या आपण 15व्या अंकावरती पाहतोय। झटपट पटापट अशी धावसंख्या आपल्याला वाढताना पाहायला मिळते। षटक क्रमांक आहे ते पहिल्या प्रगतीपथावर आहे आणि त्याच पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा कुठल्या आहेत। पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करतोय संकेत। कामाला आयकॉन म्हणून या संघामध्ये जागा मिळाली आहे हे ते त्याने दाखवून दिलंय। आयकॉन वर्सेस आयकॉनची चालली ही लढत आतापर्यंत संकेत जिंकलाय। धावसंख्या 15 अंकावरती लाजवाब फलंदाजी आहे। ब्रँडेड आपल्याला फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत। पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आणि त्यानंतर ठोकलेला हा अप्रतिम षटकार आपण पाहिलाय। या चेंडूवरती आलेली सिंगल धाव आतापर्यंत 15 धावा। टीम मीटिंग इथे घेतली जाणार आहे। गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचं साहिल वरती ते आक्रमण केलंय आणि चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला देखील मिळाली आहे संकेतच्या बॅटमधून। बरेचसे गुहागर तालुक्यातील हे खेळाडू मातबगार आपल्याला पाहायला मिळाले आहेत। कालच्या दिवसामध्ये आपण जर का पाहिलं तर यश लोखंडे या देखील खेळाडूने आपल्याला प्रभावित केलं आहे। पराग11 जयभीर नाचणे या संघाकडून तो खेळत होता आणि त्याच्या देखील बॅटमधून आपल्याला अप्रतिम फटके पाहायला मिळाले आहेत। गुहागर तालुक्यामध्ये खूप सारे टॅलेंट आहे। गुहागरचा टायगर कुंदन रोईलकर देखील आपल्याला इन ॲक्शन आपल्याला येत्या काही काळामध्ये पाहायला मिळेल। या देखील वेळेला पुल केलाय, यावेळेला फटका थोडासा बसलाय। क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात आणि यावेळेला चेल कंप्लीट केली आहे। धक्का क्रमांक पहिला यावेळेला मैदानाच्या बाहेर ते संकेतला पाठवलं जात आहे। पहिले इथे साहिल वरती इथे आक्रमण केलं आणि त्यानंतर आपण इथे पाहतोय लागलेला धक्का क्रमांक पहिला।
15 अंकावरती पहिला धक्का इथे लागलाय. संकेत पालशेतकर मैदानाच्या बाहेर येतोय, परंतु जे इथे मोमेंटम संघाला आपल्याला मिळवून देणं गरजेचं होतं ते इथे करून दिले. पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करत होते, जास्तीत जास्त धावा पहिल्या षटकामध्ये ते जोडायच्या होत्या त्या इथे जोडून दिल्या आहे. सुरुवात तर चांगली करून दिली आहे. इथून पुढे जे काही करायचं ते बाकीच्या फलंदाजाला करायचं असं इथे सांगितलं गेलंय. यावेळेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण सतीशला पाहतोय. यस, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट देखील या देखील खेळाडूकडून चांगलं खेळलं जातं आणि या देखील खेळाडूची चर्चा राहिली आहे. चांगले मातबगार खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आजच्या रचनेमध्ये सर्वच संघ आपल्याला टॉपचे पाहायला मिळाले आहेत. यानंतर देखील एक मोठा संघ आपल्याला पाहायला मिळेल. रामजानकी गावकडीच्या विरोधामध्ये धावजेश्वर नाणीस हा संघ आपल्याला लढत देताना पाहायला मिळणार आहे आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातले हे टॉपचे संघ आहेत. आपण पाहिलं तर बेऱ्या गावामध्ये नवले भवणे मसोबा क्रिकेट क्लब आयोजितची भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती 2026 या पर्वामध्ये आणि त्या पर्वामध्ये नेवरे या संघाने बाजी मारली होती. तब्बल 1 लाख रुपयाची धनराशी आणि त्याचबरोबर विजेता चषक या संघाने जिंकला होता. उपविजेता चषकावरती जयभेरी नाचडे या संघाने ते आपलं नाव कोरलं होतं. या स्पर्धेमध्ये कमाल करायची आहे. यावेळेला वेगवान पद्धतीने फेकलेला चेंडू थोडंसं यशरक्षक आपल्याला चुकताना पाहायला मिळालं आणि एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाते. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गडीच्या मोबदल्यामध्ये 16 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक इथे संपलं. इथून पुढे 3 षटकं असतील आणि त्या 3 षटकांमध्ये क्षेत्ररक्षण इथे शिथिल केलं जाईल. म्हणजेच काय तर पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असतात, त्यामध्ये बदल केला जाईल. अतिरिक्त क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवरती येतील 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. स्ट्रायकिंग एंड वरती सतीश, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला ऋतिक पाहायला मिळेल. धावसंख्या 16. इथून पुढे अजूनही 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. दमदार स्पर्धा इथे पाहतोय. वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड आयोजित मुरलीधर चषक सन 2026 थरार हा पण क्रिकेटचा सोहळा या रत्नागिरीच्या क्रीडा नगरीमध्ये सर्वजण अनुभवत आहे आणि ही स्पर्धा बराच काळ या स्पर्धेची चर्चा होती, ती कालपासून आपल्या भेटीला आली आहे. यस, घोषित क्षेत्र जिथे डिक्लेअर केलेलं आहे तिथे एकच धाव आहे, याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. जिथे घोषित क्षेत्र आहे 2 चेंडे ते लावलेले आहेत. सर्व आमचे लायमन्स आहेत, अंपायर्स आहेत, तिथे एकच धाव आहे हे फक्त लक्षात घ्या सर्व खेळाडूंनी. यावेळेला संदेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळालाय. पहिला चेंडू फेकला गेला आणि त्यानंतर इथे मात्र काय घडत आहे. चेंडू चाललाय डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी आणि याच एका धाबेने धावसंख्या आता 17 अंकावरती जाऊन पोहोचली आहे आणि त्या 17च्या विरोधामध्ये खतरा निर्माण करायचा आहे नेवरे या संघाला. कारण पहिल्या षटकामध्ये बाजी मारली आहे गुड मॉर्निंग संघ, इथून पुढे कमबॅक करायचं आहे. पॉवर प्लेचं षटक तरी ते युवा स्पोर्ट्स नेवरे या संघाने जिंकलंय आणि त्यानंतर आता तुम्हाला कमबॅक करून द्यावा लागेल. पंचांच्या उजव्या हाताकडून राईट आर्म अराउंड विकेट. यावेळेला येणारा संदेशचा दुसरा चेंडू आणि यावेळेला मोठा फटका खेळायचा केलेला प्रयत्न, यष्टरक्षक आहे तिथे तैरात आणि यावेळेला जेल कंप्लीट केला जातोय. लागलेला दुसरा धक्का इथे आपल्याला पाहायला मिळेल. युवा स्पोर्ट्स नेवरे या संघाला सतीशला आता माघारी पाठवलं जाईल. सतीशचा विचार केला, 3 चेंडू खेळले, 2 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मैदानाच्या बाहेर ते येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी झाली आहे. यावेळेला कमबॅक करून दिलाय आणि त्या 17च्या विरोधामध्ये खतरा निर्माण केला. धावसंख्या फक्त आणि फक्त 17 अंकावरती. षटक क्रमांक इथे दुसऱ्या प्रगतीपथावर आपण पाहतोय. संदेशला इथे आणलं गेलं, संदेशवरती विश्वास दाखवला. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि त्यानंतर इथे विकेट घेतली गेली आहे. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये 2 डाऊनच्या भूमिकेमध्ये साई पेडणेकर आपल्याला येताना पाहायला मिळाला. हा देखील एक मातबगार खेळाडू आहे. साई पेडणेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऋतिकच्या माध्यमातून संदेश त्याला पोहोचवला गेलाय. ऋतिक सलामीसाठी आलाय आणि सध्याच्या घडीला आतापर्यंत तो नॉन स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत 8 चेंडूचा सामना झाला आणि त्याच 8 चेंडूवरती एकही चेंडूचा सामना केला नाहीये.
फक्त 8 चेंडू तो नॉन स्ट्राईक एंड कडून पाहतच राहिलाय. धावसंख्या 17. साई पेडणेकर स्ट्रायकिंग एंड वरती बॅट टिकून आव्हान केलंय. यावेळेला बोटा फटका खेळायचा होता. चेंडू थोडासा दूरवर राहिलाय आणि पंच संपवान वारगीर यांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. हा वाईट बॉल आहे. क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 22 वापरला जातोय. पंच गोलंदाजाला दंडित करतील आणि त्यानंतर ही एकदम संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. धावसंख्या 18. यावेळेला साईड चेंज केली आहे पंचांच्या डाव्या हाताकडून. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेला बोटा फटका समोरच्या दिशेने खेळलाय. तिथे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावेळेला एक धाव इथे घेतली जाईल आणि याच एका धावेने धावसंख्या आता पुढे जाऊन सरकणार आहे 19 अंकावरती. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती ऋतिक आलाय. दारोमदार आहे आपल्या संघाचा. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी आपल्या संघाची घेणं गरजेचं आहे आणि तोच ऋतिक स्ट्रायकिंग एंडवरती बॅट टिकून आव्हान करतोय. संदेशने इथे किफायती गोलंदाजी केली आतापर्यंत. यावेळेला बोटा फटका खेळायचा होता. चपळाई इथे दाखवली आणि त्यानंतर अप्रतिम आपल्याला विकेट किपिंग पाहायला मिळाली आहे. यावेळेला धावबाद केलाय. मैदानाच्या बाहेर इथे ऋतिकला पाठवलं जाईल. एकाच चेंडूचा सामना केला आणि त्यानंतर आली इथे विकेट. लागलेला धक्का क्रमांक 3 युवा स्पोर्ट्स देवरिया संघाला. ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये संकेत पालशेतकर खेळत होता. धावा सातत्याने येत होत्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी ज्याने केली तो संकेत आता मैदानाच्या बाहेर गेला. तंबूचा आसरा तो धरताना पाहायला मिळतो आणि त्यानंतर दुसऱ्या एंडकडून आपल्याला फक्त आणि फक्त विकेटच जाताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत इथे धक्का क्रमांक इथे 3 लागलेला पाहायला मिळेल. आणि यावेळेला मैदानाच्या आतमध्ये नवीन आयकॉन दुसरा आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय. तोच म्हणजे जुनेद इसानी. चिपळूण तालुक्याला बिलॉंग करतो आणि त्यानंतर हा जुनेद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जुनेदला आपले इरादे स्पष्ट करावे लागतील. संघ इथे अडचणीमध्ये आलाय. संदेशने चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 3 धावा खर्च केलेत आणि 2 गड्यांना गारद केलंय. षटक क्रमांक इथे दुसरं मार्गस्थ. राईट ओव्हर द विकेट. येणारा 5वा चेंडू जुनेदसाठी. आयकॉनने खेळी इथे करावी लागेल आयकॉनला. यावेळेला हलक्यातडे फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे. तिथे डी झोन आहे. घोषित क्षेत्र इथे डिक्लेअर केलं आणि त्यानंतर ही एकदम संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आहे. पहिले चेंडूवरती वैयक्तिक खाते ते खोलले गेले. धावसंख्या 20 अंकावरती जाऊन जंप करेल. दुसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू. संदेश गोलंदाजी मार्कवरती आहे. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. यावेळेला अंतिम चेंडू. यावेळेला वेगवान गतीने फेकलेला चेंडू पाहायला मिळतोय. शरीरापासून ते दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो इथे सफल ठरलाय. षटक क्रमांक संपलाय ते दुसरा आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. इथून पुढे अजूनही 12 चेंडूंचा खेळ आहे आणि जर का या 12 चेंडूंवरती 20 धावा अजून आल्या तर 40 धावांचे ते आकडा गाठू शकतोय युवा स्पोर्ट्स नेवरे संघ. काय घडणार काय बिघडणार हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. सर्व करो या मरोवाले हे सामने. प्रत्येक सामना इथून पुढे आपल्याला जिंकायचा असणार आहे. ज्यावेळेला आपण लीग पद्धतीचे म्हणजे साखळी पद्धतीचे सामने खेळतो त्यावेळेला एक अतिरिक्त चान्स असतो, परंतु इथे मात्र तसं नाहीये. नॉकआउट पद्धतीचे हे सामने आहेत. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी स्ट्राईकवरती आपण इम्रानला इथे पाहतोय. इम्रान तरडी गोलंदाजी बार्कवरती वैयक्तिक वरती पहिला आणि संघाकडून 30रं षटक आणि हे 30रं षटक महत्वाचं आहे. आणि आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये 30रं षटक इथे गेम चेंजिंग असतं. मॅचचं टर्निंग पॉइंट ठरतं तेच म्हणजे 30रं षटक. कालच्या दिवसाचा विचार केला तर एडी स्पोर्ट्स गुडेवाटर संघाकडून राहुल ओसवाले ते 30रं षटक अप्रतिमरित्या हाताळलं. यावेळेला बोटा फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहे बदल प्रेक्षक. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला येतोय चौकार. साई पेडणेकरच्या बॅटमधून आलेला आपल्याला हा पहिल्या डावातला पहिला चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. धावसंख्या आता 24 अंकावरती जाऊन पोहोचवली आहे. साईला देखील माहिती इथून पुढे गेअर शिफ्ट करायचा आणि तो इथे केला गेलाय. धावा इथे यायला सुरुवात झाली आहे. कोणत्याही प्रकारची ते डॉट बॉल खेळायची झाली आहे. प्रत्येक चेंडूवरती धावा येणं गरजेचं आणि त्या धावा इथे यायला सुरुवात झाली आहे. धावसंख्या 24. षटक क्रमांक इथे 30 प्रगतीपथावर आणि त्याचं 3ऱ्या षटकाची सुरुवात इथे आपण पाहिली आहे. अप्रतिम केली आहे. यानंतर होणारा सामना रामजानकी गावकडे विरोधामध्ये धावजेश्वर नाडी संघ. चला दोन्ही संघ कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. त्यावेळेला मोठा फटका खेळला. ऑनसाइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एका सभेवरती फक्त आणि फक्त समाधान मानलंय. स्ट्राईक इथे रोटेट केली आहे. स्ट्रायकिंग गेडवरती जुनेदला आणलं गेलंय कारण जुनेदकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. धावसंख्या 25 झाली आहे. अर्धा पल्ला इथे गाठलाय धावांचा. अजूनही इथून पुढे अर्धा पल्ला गाठायचा आहे म्हणजे कमीत कमी 25 ते 50 धावा धावफलकावरती चोडल्या तर फायटिंग टोटल या स्पर्धेतला या सामन्यातला नक्कीच होऊ शकते. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे
आणि या वेळेला जेल कंप्लीट केला जातोय आणि यावेळेला जुनैदला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय. चांगली गोलंदाजी आपण इम्रानच्या माध्यमातून पाहतोय. लागलेला धक्का क्रमांक 14 24 अंकावरती. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवरती चौकाराला त्यानंतर ते स्ट्राईक रोटेट झाली. साई पेडणेकर एक धावी ते दिली आणि त्यानंतर जुनैद आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज शुभम इथे येताना पाहायला मिळाला. शुभमला शुभ संकेत आपल्या संघाला द्यावे लागणार आहेत कारण आतापर्यंत 4 धक्के लागले आहेत. धाव संख्या 25. इम्रान आहे गोलंदाजी मार्कवरती. 3 चेंडू फेकले, 5 धावा इथे खर्च केल्या, एका गड्याला गारद केलंय. संघाची टोटल धाव संख्या आतापर्यंत 25 आहे. युवा स्पोर्ट्स नेवरे संघ इथून पुढे 45 ते 50 धावांचा पल्ला गाठायचा आहे. धावजेश्वर नाणी संघ संघनायक आमच्यापर्यंत जोडला गेलाय. राम जानकी गावकडी संघ विनंती केली जाते तुमचा संघनायक आमच्यापर्यंत येऊ द्या. अक्षय राठोड यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. या देखील वेळेला जेल कंप्लीट केला जातोय. आल्या पावली इथे माघारी पाठवलं जात आहे. अकबरच्या हाती इथे जेल टिपली आहे. काय जेल टिपलाय शेवटपर्यंत चेंडूवरती ते नजर जमवून ठेवली आणि त्यानंतर अकबर ते जेल टिपलाय. यावेळेला हॅट्रिकची संधी इम्रानकडे ते उपलब्ध झाली आहे. आपण जर का पाहिलं यावेळेला मैदानाच्या आतमध्ये सौरभ इथे येताना पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहिलं तर या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक ही ऋषिकेश यादवने घेतली रत्नदीप पाटीलवाडी या संघाकडून खेळत असताना आणि त्यानंतर आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये हॅट्रिक कंप्लीट केली महापुरुष पोलीस या संघाकडून विजय आणि त्यानंतर आता हॅट्रिकची संधी निर्माण झाली इम्रानकडे. 2 चेंडूवरती 2 विकेट आले आहेत आणि हा हॅट्रिकचा चेंडू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ इथे तैनात झालाय. यावेळेला वेगवान पद्धतीने फेकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज थोडासा ते बीट झालाय आणि यावेळेला स्टंप लाईन गोलंदाजी आहे. स्टंपच्या वरून इथे चेंडू गेला त्यानंतर आला इथे डॉट बॉल. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ. धाव संख्या 25. पहिल्या चेंडूवरती चौकाराला त्यानंतर कमबॅक केले. 4 चेंडू फेकले फक्त आणि फक्त त्या 4 चेंडूवरती 1 धाव खर्च केली आणि त्यानंतर आले ते 2 विकेट. या देखील वेळेला मोठा फटका खेळायचा होता. वा काय चपळाई दाखवली आहे. आपण पाहतोय विकेट किपिंग मागे देखील हा कारनामा केला होता या सामन्यामध्ये. स्वप्नील सावंत या स्टँडच्या मागे आहेत. इथे मात्र आपल्या हाताची जादू दाखवली आहे. काय वेगवान पद्धतीने स्टंपिंग केली आहे. वा यावेळेला धक्का क्रमांक 6 लागलाय युवा स्पोर्ट्स नेवरे या संघाला. स्वप्नील सावंतने कमाल केली या सामन्यामध्ये. 2 फलंदाजांना अशा प्रकारे बाद केले आहे. आपण जर का रत्नागिरीचा विचार केला तर रत्नागिरीमध्ये विकेट किपिंगमध्ये मंदार जोशी हे नाव अव्वल स्थानी येतं. त्यानंतर आपण कालच्या दिवसामध्ये गौरव नागवेकर हे देखील नाव पाहिलं. त्याने देखील चपळाई दाखवली आणि त्यानंतर आता स्वप्नील सावंत हा देखील आपल्याला खेळाडू चांगला खेळ करताना पाहायला मिळतो. यावेळेला श्रवण हरचिटकर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. या देखील खेळाडूची चर्चा राहिली आहे. आपण जर का पाहिलं तर वयोमर्यादेच्या ज्यावेळेला स्पर्धा असतात आरेगावामध्ये स्पर्धा झाली आणि त्या आरेगावाच्या स्पर्धेमध्ये श्रवण हरचिरकरने एका टुर्नामेंटमध्ये तब्बल 157 धावा ज्या फलंदाजाने कुठल्या होत्या तोच श्रवण हरचिरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सध्याच्या घडीला तो नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आपण अजय पांचाळला पाहतोय. वैयक्तिक ओढतील पहिलं संघाकडून शेवटचे 6 चेंडू. श्रवणकडे देखील ती क्षमता आहे. साई पेडणेकर आहे स्ट्रायकिंग एंडवरती. 3 चेंडू 6 धावा त्याच्या बॅट बदलले आणि त्यानंतर श्रवण हरचिरकर सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एंडला. तर गोलंदाजी मार्कवरती अजय. यावेळेला येणारा पहिला चेंडू. यावेळेला पहिला चेंडू अतिरिक्त फेकलाय. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू पाहायला मिळाला. पंच आमच्यापर्यंत वळलेत. वाईट चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत आला आणि त्यानंतर ती एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली आहे. धावसंख्या 26 अंकावरती. धावगती कमी करायचं काम इथे केलंय इम्रान आणि अजयने. यावेळेला शेवटचे 6 चेंडू अजयच्या माध्यमातून फेकले जाणार. राईट अबाउट द विकेट. या देखील वेळेला खूपच बाहेर टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. पंच पुन्हा एकदा आमच्यापर्यंत वळले. या षटकामध्ये पंचांची कवायत होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती 2 वाईट म्हणजेच काय तर 2 अतिरिक्त धावा समोरच्या संघाला मोफत स्वरूपात दिले गेल्यात. नॉकआउट पद्धतीचे ज्यावेळेला आपण सामने खेळतो त्यावेळेला प्रत्येक धाव इथे महत्वाची असते आणि कंपल्सरीची 6 या स्पर्धेचा नियम आहे. यावेळेला अजयने 2 अतिरिक्त चेंडू फेकले आणि ह्या चुका इथे मैदानाच्या आतमध्ये करून चालणार नाहीये. त्या चुकांवरती तुम्हाला वेळीच काम करावं लागेल. टप्पा इथे चेंज करावा लागेल. लेंथमध्ये इथे बदल करावा लागेल.
या देखील वेळेला खूपच बाहेर टाकलेला चेडू लगातारचा फेकलेला हा तिसरा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 3 अतिरिक्त धाबा समोरच्या संघाला दिल्या आहेत. मागच्या षटकाची भरपाई या 3 चेंडूवरती भरून आली आहे. नक्कीच युवा स्पोर्ट्स देवरिया संघाच्या खात्यामध्ये आपल्याला या 3 धाबा अतिरिक्त सोडलेल्या पाहायला मिळतील. धाबा संख्या 28 आहे. अजय पांचाळ खराब गोलंदाजी केली आहे. यावेळेला मोठा फटका ऑनसेटच्या दिशेने खेळाय. क्षेत्ररक्षक आहे यावेळेला चेंडू सटलाय आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला येतोय दमदार षटकार साई पेडणेकरच्या बॅट मधून. एक चौकार नक्की साईच्या बॅट मधून पाहिला आणि त्यानंतर आता मात्र ठोकलाय षटकार. झेल घेण्याची संधी होती ती संधी ती निसटली. कॅच निसटली आहे की मॅच निसटली आहे. मिळाल्यात या चेंडूवरती 6 धाबा. ज्या चेंडूवरती विकेट जाणं गरजेचं होतं आणि त्या चेंडूवरती मिळालेत फुकटच्या 6 धाबा. आणि या मोफतच्या 6 धाबा तुम्हाला ज्यावेळेला दुसऱ्या डावामध्ये तुम्ही धाबा ह्या चेस करायला याल त्यावेळेला तुम्हाला ह्या मागात ठरू शकतात. धाबा संख्या आता 34 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. एक चेंडू फेकलाय 9 धाबा खर्च केल्यात. या देखील वेळेला अराउंड कार्पेट केलेला फटका शॉटला क्षेत्ररक्षक आहे तैरात. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा करला जातोय प्रयत्न आणि श्रवण हर्षिरकर स्वतःची विकेट आपल्याला सॅक्रिफाईस करताना पाहायला वेळेला. एकाही चेंडूचा सामना केला नाहीये. नॉस्ट्रा खेळकडून पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला श्रवण पाहायला मिळतोय. धाव संख्या 35 अंकावरती जाऊन पोहोचेल. धक्का क्रमांक लागलाय या चेंडूवरती 7वा. श्रवण देखील मोठे फटके खेळू शकतोय परंतु साई पेडणेकरला स्ट्रायकिंग गेटवरती आणायचं होतं आणि तो इरादा इथे पाहायला मिळाला आणि त्या प्रयत्नामध्ये आपली विकेट इथे गेली आहे. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रकाश इथे येताना पाहायला मिळाला. या रात्रीमध्ये प्रकाशला प्रकाश पाडावा लागेल आपल्या संघासाठी कारण धावसंख्या आतापर्यंत आपण 35 इथे पाहतोय. साई पेडणेकर चांगली फलंदाजी करतोय. 5 चेंडू 13 धावा. नॉन स्ट्राईक एडवरती प्रकाश, स्ट्रायकिंग एडवरती साई पेडणेकर. अजय पांचाळ आतापर्यंत 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने आणि यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पायांवरती चावून आदळलाय. येतो इथे डॉट बॉल आणि यावेळेला कमबॅक करतोय अजय. निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या डावामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा धावफलकावरती जोडायच्या आहेत. जितक्या धावा तुम्ही धावफलकावरती जास्त जोडाल तितकं तुम्हाला गोलंदाजी करताना त्या धावा डिफेंड करायला आत्मविश्वास वाढतो. परंतु तसं आतापर्यंत घडत नाहीये. साई पेडणेकर यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. या देखील वेळेला जेलबाचा शिकार मैदानाच्या बाहेर फलंदाज साई पेडणेकर येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक त्या 8वा लागलाय. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रोहन इथे येताना पाहायला मिळतोय फलंदाज. हा देखील खेळाडू वयमर्यादा खेळत असताना या स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 35 अंकावरती स्थिरावली आहे. कम टोटल वाला हा सामना देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे कारण ताकद आहे गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब या संघामध्ये फलंदाजीची आणि त्याच ताकदीच्या जोरावरती हा धावा नक्कीच चेस करण्याचा विचार जलद गतीने केला जाईल. यावेळेला काय घडतंय? यावेळेला अतिरिक्त बाउन्स आहे. यावेळेला काय घडतंय? यावेळेला फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. तोच म्हणजे इथे प्रकाश. स्ट्राईक वरती रोहन होता. स्ट्राईक इथे सोडली नाहीये. वाईट चेंडू आलाय आणि त्यानंतर आली ते विकेट. लागलेला धक्का क्रमांक 9वा. म्हणजेच काय ते शेवटची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये असेल. इथून पुढे अजूनही 2 चेंडूंचा खेळ आहे आणि जर काय या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर इथून पुढे 40 धावांचा पल्ला इथे गाठू शकतोय. यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला संस्कार इथे त्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग गेटवरती रोहन, नॉन स्ट्राईक गेटवरती संस्कार. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 9 विकेट इथे गेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोणताही संघ ऑल आउट झाला नाहीये. तो इथे कारनामा करू शकतोय का गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब? समोरच्या संघाला ऑल आउट करू शकतो का? अजूनही 2 चेंडूंचा खेळ आहे. जर का आपण पाहिलं तर अजय पांचाळचं सुद्धा कौतुक करावं लागेल. एका चेंडूवरती 9 धावा दिल्या होत्या आणि त्यानंतरच्या पुढच्या चेंडूंवरती 3 चेंडूवरती फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या आहेत. एका गड्याला गारद केलंय. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने खेळलेला फटका थोडासा फंबल झालाय. फटका खेळत असताना 1 धाव पूर्ण केली आहे आणि त्याच एका धावेवरती समाधान देखील मानलं जात आहे. धावसंख्या 37 आहे. ऑल आउट व्हायचं नाहीये असा डगआउट मधून संदेश पाठवलाय. नक्कीच आपल्या संघाच्या पुढे तो टॅग लागतो की या स्पर्धेतला पहिला ऑल आउट होणारा संघ हा आहे.
आणि तोच इथे टॅग लागू द्यायचा नाही असाच इरादा इथे आपल्याला पाहायला मिळेल युवा स्पोर्ट्स नेवरे या संघाचा. पहिल्या डावातील शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती अजय पांचाळ, स्ट्रायकिंग एडवरती संस्कार. आकुट टप्पा आहे आणि त्यानंतर काय घडतंय, आला इथे डॉट बॉल. चांगली विकेट कीपिंग आपल्याला पाहायला मिळाली स्वप्नील सावंतच्या माध्यमातून. यष्टनच्या बागुले ती कमाल केली आहे. धाव संख्या आपण पाहिली आहे तर 37 धावा आणि 38 धावांचा करायचा आहे पाठलाग. वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड आयोजित मुरलीधर चषक सन 2026 पर्व पहिले ही स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या स्पर्धेची दुसरी रात्र आणि यानंतर होणारा सामना रामजानकी गावखडीच्या विरोधामध्ये धावजेश्वर नाणी संघ. रामजानकी गावखडी संघ संघनायक आमच्यापर्यंत येऊ द्यात. वारंवार तुम्हाला ह्या सूचना दिल्या जात आहेत. संघनायक अक्षर आठवडा किंवा त्यांचं प्रतिनिधी विनंती केली जाते आपण टॉस बॉक्स मध्ये जोडले जा. आणि त्याचबरोबर धावदेश्वर नाणी संघ संघनायक हॅलो आतिक सरांच्या शुभ हस्ते आपण यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. यानंतर होणारा सामना धावजेश्वर नाणीजच्या विरोधामध्ये रामजानकी गावखडी. चला रामजानकी गावखडी संघ विनंती केली जाते टॉस बॉक्स मध्ये जोडले जा. आतिक सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घेतोय. टॉस बॉक्स मित्र तिकडे प्रमुख व्यासपीठाच्या डाव्या साईडला टॉस बॉक्स आहे तिथे दोन्ही संघनायक या. आतिक सरांच्या शुभ हस्ते या सामन्याचा आपण नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. यानंतरचा होणारा ग्रुप मधला हा शेवटचा सामना असेल आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीची लढत आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. येस चला टॉस बॉक्सच्या दिशेने वळूया. अतिकजी पाटणकर सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. एका बाजूला संघ असेल धावजेश्वर नाणीज आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल रामजानकी गावखडी. दोन्हीही तुल्यबळ संघ आणि दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सर्वा प्रेसिडेंट अध्यक्ष अतिकजी पाटणकर सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या वेळेला केला जातोय. तर पाहूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने जाईल. आणि या वेळेला नाणेफेकीचा कौल जातोय तो म्हणजे धावजेश्वर नाणीज या संघाच्या बाजूने हा नाणेफेकीचा कौल जातोय. लगेचच आपला निर्णय कळवायचा आहे. वळूया सामन्यादरम्यान. आइए चलते हैं मैच के दरमियान. गुड मॉर्निंग टीम. 38 रनों का पीछा करने के लिए बीच मैदान में 24 गेंदों पर 38 रन चाहिए. स्ट्राइक पर बल्लेबाज रहेंगे आइकॉन खिलाड़ी. मकरंद पवार और विराज जाधव इस समय जो है बीच मैदान में है. मकरंद पवार की अगर बात की जाए तो यह आइकॉन खिलाड़ी है, बहुत ही कमाल के बल्लेबाज है. देखना होगा किस तरीके से बल्लेबाजी करते हैं. और विराज जाधव की अगर बात की जाए तो यहाँ पर देखना होगा नौसरा केन पर है.
यस, आइए चलते हैं मैच के दरमियान। आज की दूसरी रात का ये 5वां मुकाबला आपको देखने को मिल रहा है। युवा स्पोर्ट्स नेवरे दरमियान गुड मॉर्निंग की टीम खेलेगी। टॉस जीता गुड मॉर्निंग टीम ने पहले गेंदबाजी करने का फैसला लिया और गेंदबाजी करते हुए 37 रनों पर रोका है युवा स्पोर्ट्स नेवरी टीम को, और 38 रनों का पीछा करने के लिए स्ट्राइक पर है मकरंद पवार। फुल टॉस गेंद थी, बहुत ही कमाल का स्ट्रोक खेला है और ये चौका मिलता हुआ, बहुत ही बढ़िया टाइम किया है। लो फुल टॉस गेंद थी और नसीहत बहुत ही जबरदस्त की है। देखिए ज़्यादा जोर से खेलने की ज़रूरत है नहीं, अगर टाइम भी करते हो तो नतीजा आपको चौके से मिल सकता है। इसका जीता जागता नमूना मकरंद पवार के इस बल्ले से देखने को मिल रहा है। पहली गेंद को फेस कर रहे थे और यहाँ पर ये चौका हासिल किया है, बढ़िया टाइम। इस ओवर की अब दूसरी गेंद हल्के हाथों से खेला है, सिंगल लेंगे। सेंसिबल क्रिकेट चलते हुए, उन्हें पता है एक एक रन से आगे बढ़ते जाएंगे तो बहुत बड़ी उपलब्धि होगी और 38 रनों का पीछा करना है तो हर गेंद पर सिंगल लेना होगा। विराज यादव विकी नाम से मशहूर ये खिलाड़ी, लेदर क्रिकेट भी बहुत ही शानदार खेलने के लिए इनको जाना जाता है। और इस समय जब से इनको बल्लेबाजी के लिए काफ़ी ऊपर यानी कि पारी की शुरुआत करने के लिए भेजा है, तब से विराज ने अपना दमखम दिखाया। इस बार धीमी गेंद थी, हल्के हाथों से खेला है, फिंगर को रोल किया था जुनेद ने, और फिर भी 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा। इस सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ेगा 6 रन बिना विकेट के नुकसान पर। जरूर बहुत ही बढ़िया मैच होने की आशंका है। 21 गेंदों पर और 32 रनों की जरूरत है। जुनेद हर गेंद पर वेरिएशन दिखाते हुए नजर आ रहे हैं। इस बार उड़ाया है और मकरंद पवार का वार खाली नहीं जाएगा। अब की बार मकरंद का वार, नाम है मकरंद पवार। जी हाँ, बीच मैदान में खेल रहे हैं मकरंद पवार और डगआउट के अंदर तालियां बजा रहे मकरंद भुरके। जी हाँ, 2 मकरंद है गुड मॉर्निंग टीम में। जी हाँ, क्या कमाल का टाइम किया है। ऐसी बल्लेबाजी करने के लिए देखा जाए तो संकेत कड़ू को जाना जाता है, वो ऐसी टाइम करते हैं। और देखा जाए और एक टेनिस विश्व का बड़ा खिलाड़ी मंगेश वैती ऐसे ही गेंद को मिडल करने के लिए जाने जाते हैं। इसका मतलब साफ है, जब आप रिस्ट और आपकी जो कलाइयां हैं पूरी टाइट होगी ना और गेंद पर आप लपकते हो तो नतीजा मिलता है। क्या जबरदस्त खेला है। और काफी दफा ऐसे बल्लेबाज भी हमने देखे हैं जोर से बल्ला घुमाते हैं लेकिन 30 गज का दायरा भी पार करने में नाकाम रहते हैं। लेकिन मकरंद पवार के ये जो टाइम करने का जो अंदाज है ना, ये एक अलग एनर्जी दिखाता है। इस बार भी बढ़िया टाइम है। व्हाट अ फील्ड, क्या बात है। लगभग टीम के लिए 3 रन सुरक्षित कर लिए। बहुत ही बढ़िया टाइम था, लेकिन सराहना करना चाहूंगा इस समय इस फील्डर की, जिस अंदाज में गेंद को रोका है। 1 रन फिर भी चुराते हुए रन संख्या बनेगी 13 रन बिना विकेट के नुकसान पर। लेकिन जिस अंदाज में मकरंद पवार बल्लेबाजी कर रहे, एक अलग ही पहचान बनाते हुए इस बल्लेबाजी से। इस बार भी हल्के हाथों से खेला है, सिंगल लेने का मौका था लेकिन मना किया मकरंद ने। पावर प्ले का ओवर इस समय जो है समाप्त होता हुआ, रन संख्या बनी है 13 रन बिना विकेट के नुकसान पर। और यहां से 25 रन चाहिए आने वाले 18 गेंदों पर। 38 रनों का पीछा कर रही है गुड मॉर्निंग की टीम। जरूर बल्लेबाजी में काफी गहराई है। इमरान है, साथ ही साथ स्वप्निल सावंत है, और देखा जाए तो बहुत ही बढ़िया बैटिंग लाइनअप है। और इस समय टीम मीटिंग बीच मैदान में बुलाई जा रही है। हम उम्मीद करते हैं कि ज़्यादा टीम मीटिंग बीच मैदान में ना ले, क्योंकि काफ़ी मुकाबले होने हैं। आज के दूसरे दिन का ये 5वां मुकाबला चल रहा है और इसके बाद और 5 मुकाबले होने हैं। सभी टीमों से हम निवेदन करना चाहते हैं कि ज़्यादा समय ना ले। हाँ, मैच टाइट चल रहा है तो हम समझ सकते हैं, पहला ही ओवर चल रहा है और इतना समय ना ले दोस्तों। हर टीम के लिए ये रिक्वेस्ट रहेगी। रोहन आए हैं गेंदबाजी के लिए और सामने रहेंगे मकरंद पवार। जबरदस्त बल्लेबाजी, 4 गेंदों पर 12 रन बनाकर बल्लेबाजी करते हुए। और इस समय देखना होगा अब रोहन किस तरीके से गेंदबाजी करते हैं। एक अच्छा ओवर मैच में जरूर लाएगा युवा स्पोर्ट्स नेवरी टीम को, और एक अच्छी साझेदारी गुड मॉर्निंग टीम को बड़ी आसानी के साथ जीत दिलाएगी। दोनों भी अच्छी टीमें हैं। बेस्ट वर्सेस बेस्ट वाली लड़ाई यहां पर देखने को मिल रही है। काफी लंबा रनअप लेकर रोहन
इस बार तेज काफी गेंद थी लेकिन लेग स्टंप के काफी बाहर। सफान बारगिर सरीन का इशारा आता हुआ वाइड का, और इस वाइड के साथ सुरखड़ आगे बढ़ेगा 14 रन और 24 रनों की जरूरत है। 8 रन की औसत से रन बनाने होंगे। बहुत ही अच्छा तालमेल नजर आ रहा है विराज और मकरंद के दरमियान। इस ओवर में भी चांस जरूर लिया जाएगा बल्लेबाज मकरंद द्वारा। इस बार भी काफी जोर से खेला था लेकिन काफी फाइन गेंद चली गई है। सिंगल मिलेगा। आइकॉन खिलाड़ी है, एक आइकॉनिक पारी इस समय सजाते हुए। देखिए, जब भी आइकॉन बनकर किसी टीम में आप खेलते हो तो जिम्मेदारी बहुत ज़्यादा बढ़ जाती है, क्योंकि आधे से ज़्यादा जो है लोड आपके कंधों पर आ जाता है, क्योंकि जिस तरीके से आपको लिया गया है उस पर आपको खरे उतरना होता है, चाहे आप गेंदबाज रहे चाहे बल्लेबाज रहे। लेकिन मकरंद उस पर खरे उतरते हुए नजर आ रहे हैं। 5 गेंदों पर 13 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार भी जड़ में गेंद थी, हल्के हाथों से खेला है। डीप में खिलाड़ी तैनात है और यहाँ पर 1 रन आसानी के साथ चुराते हुए। और बड़ी बात ही जानते हैं, जिस तरीके की गेंद है उसी तरीके का स्ट्रोक यहाँ पर जड़ रहे हैं मकरंद। और किसी बड़े क्रिकेटर ने कहा है, अच्छी गेंद पर सम्मान और बुरी गेंद पर प्रहार, यही क्रिकेट का असर होता है। लेकिन क्रिकेट इतना फास्ट हो चुका है जहां पर अच्छी गेंद पर भी सम्मान नहीं दिया जाता है, उसको बाउंड्री के पार किया जाता है। इस बार भी जड़ में गेंद के डीप में खिलाड़ी तैनात है। जुनेद ने गेंद को फील्ड किया, जब तक कि थ्रो करते 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया है। रन संख्या बढ़ेगी सिंगल के साथ, 70 रन बने और 21 रनों की जरूरत है। आने वाली 15 गेंदें 21 रन, ये कहानी इस मुकाबले की है। पहली जीत की तलाश में है युवा स्पोर्ट्स नेवरे और गुड मॉर्निंग। लेकिन ये जीत बहुत ज़्यादा स्पेशल इसीलिए रहेगी कि ये पहला सीजन है और इस पहले सीजन की पहली जीत जरूर जड़ना चाहेगी हर एक टीम, लेकिन कदम फूक फूक कर रखने होंगे, मजा आएगा। इस बार अक्रॉस खेला है, कैच का मौका है और ये ड्रॉप कैच होता हुआ। कैच किसका छोड़ा है? मकरंद पवार का। हालांकि इस समय देखा जाए तो एक आसान सा कैच को लपका जाना चाहिए था। ये रिप्ले में आप देख सकते हैं, मिस टाइम स्ट्रोक था और इस समय मिड ऑन के क्षेत्र में ये ड्रॉप कैच हुआ है। 1 रन फिर भी चुराते हुए, एक अच्छी बात है, गेंद कहां पर भी जाए 1 रन जरूर चुरा रहे और ये देखिए आपको जीत के करीब लेकर जाते हैं। इस बार फ्लैट स्ट्रोक खेला है और लॉन्ग ऑफ के क्षेत्र में बढ़िया कैच। विराज यादव बैक टू द पेविलियन। गुड मॉर्निंग टीम को लगता हुआ ये पहला झटका विराज के रूप में। स्ट्रोक में कोई खराबी नहीं थी, लेकिन वो शॉट सिलेक्शन थोड़ा सा गलत था। फ्लैट गेंद निकल गई और एक अच्छा कैच लपका है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। विराज की पारी समाप्त होते हुए 4 गेंदों पर 2 रन बनाकर डगआउट का रास्ता नापते हुए अब 1 डाउन के रूप में कौन आएगा देखना होगा। क्या इमरान को लाया जाएगा या यहां से स्वप्निल सावंत को लाया जाएगा या अजय पांचाल? ये 3 ऑप्शन है और आखिरकार चुना है इमरान को। और पिछले कई प्रतियोगिता में जबरदस्त गेंदबाजी और बल्लेबाजी का नमूना पेश किया इस खिलाड़ी ने, और इस प्रतियोगिता में भी दमदार गेंदबाजी रही है आज के मुकाबले में। और अभी अभी डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर इनकी जयंती की जानिब से रखी गई टूर्नामेंट के अंदर सेमीफाइनल में क्या किफायती गेंदबाजी की थी इमरान ने। बल्लेबाजी भी लाजवाब रही थी, बेस्ट ऑलराउंडर बने थे। और इस समय देखना होगा आप किस तरीके से यहां पर जो है बल्लेबाजी करते हैं। अब रनों की जरूरत है, आने वाली 13 गेंदें हैं और जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। 13 गेंदें 20 रन। मैच खत्म नहीं हुआ है क्योंकि युवा स्पोर्ट्स नेवरे के पास भी अच्छे गेंदबाज है। देखना होगा किस तरीके से मैच होगा। बहुत ही लंबा रनअप लेकर गेंदबाजी चल रही है। आते बढ़िया स्ट्रोक खेला है, पॉइंट के सर के ऊपर से खेला, लेकिन गेंद जाती हुई दंदनाती हुई सिंगल के लिए, यानी कि आरक्षित जगह में 1 रन के लिए। और इस सिंगल के साथ स्कोरकार्ड आगे बढ़ा है 19। आधा सफर तय कर लिया है पहली 12 गेंदों पर। आधा सफर तय करना है आने वाली 12 गेंदों पर। मजा आएगा। 12 गेंदें 19 रनों की जरूरत। देखना होगा ये 19 रन के यहां से गुड मॉर्निंग टीम मुकम्मल कर पाएगी या युवा स्पोर्ट्स नेवरी की टीम इन रनों को डिफेंड कर पाएगी। सवाल का जवाब आने वाले चंद मिनटों में आपके सामने होगा। ये ओवर काफी ज्यादा नजरे रहेगी और गेंदबाजी के लिए लाया गया है सतीश साळवी। सतीश ने काफी प्रभावित गेंदबाजी की है हर एक प्रतियोगिता में।
देखना होगा सतीश फिर से एक बार क्या अपने आप को साबित कर पाएंगे। गेंद को दोनों ओर घुमाने की क्षमता रखने वाला ये गेंदबाज है। एक अहम बात है गुड मॉर्निंग टीम के लिए, क्योंकि मकरंद पवार अभी भी डटे हुए हैं 7 गेंदों पर 15 रन बनाकर, जिसमें एक चौका एक छक्का शामिल है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। देखना होगा 12 गेंदे 19 रन, हाई वोल्टेज ड्रामा चलता हुआ। कंपलसरी चेस इस प्रतियोगिता का रूल्स है, जिसके अनुसार आपको ये 19 रन बनाने होंगे। सतीश आते हुए गेंदबाजी के लिए ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे। मकरंद ऑन स्ट्राइक। इस बार भी देखिए धीमी गति से गेंद की, इमरान रन लेना चाहते और इसी दुविधा में क्या ये रन मुकम्मल कर लिया? जी हां, बाल बाल बचे। क्या ये रन लेना जरूरी था? कोई कहेगा हाँ, कोई कहेगा ना, लेकिन हाना में ये बहुत बड़ा विकेट यहां पर मिल सकता था। डेंजर जोन पर जरूर थे इमरान, लेकिन देखा खिलाड़ी ने नॉन स्ट्राइक एंड पर थ्रो किया। सतीश ने कोशिश जरूर की थी, लेकिन उससे पहले मकरंद अपने क्रीज पर सुरक्षित आ चुके थे। दिल की धड़कनें लगभग डगआउट के अंदर तेज हुई थी गुड मॉर्निंग टीम की, लेकिन आखिरकार शांत रहे। उसके बाद ये नॉट आउट का इशारा आया है। लेग 22 के रूप में रन जरूर बना है। इमरान ऑन स्ट्राइक, 11 गेंदे 18 रनों की जरूरत है। इस बार लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, हेलीकॉप्टर अटेम्प्ट करने का प्रयास, नॉन स्ट्राइक एंड पर थ्रो किया, ये गलत थ्रो है। और यहां पर फिर से एक बार मौका देते हुए, अरे किस्मत मौके देगी तो भी कितने देगी? एक बार नहीं 2 बार मौके मिले और इस मौके को विकेट में बुन नहीं पाए युवा स्पोर्ट्स नेवरे के खिलाड़ी। ये प्रेशर सिचुएशन है। जब भी आपका थोड़ा सा गलत समय शुरू होता है, कुछ भी आप अच्छा करने की कोशिश करो, आपके अपोनेंट ही जाता है। जी हाँ, इसलिए गलत समय के ऊपर दिमाग को ठंडा रखते हुए आपको काम करना होगा, चाहे कोई भी परिस्थिति क्यों ना हो। लेकिन इस समय देखा जाए तो एक अच्छी बात है गुड मॉर्निंग टीम के लिए कि हर गेंद पर रन बन रहे। 21 बने हैं, 17 चाहिए, 10 गेंदे 17 रनों की जरूरत। 17 यानी कि किसी एक पर मंडरा रहा है खतरा। इस बार भी लो गेंद थी, काफी फाइन खेला है, सिंगल मिलेगा। दूसरी की मांग करना चाहते हैं, 9 सेकंड पर थ्रो किया, तू मैं, और इस बार किस खिलाड़ी को आउट करार दिया जाएगा देखना होगा। और विकेट मिला है मकरंद पवार का, जिस विकेट की जरूरत थी युवा स्पोर्ट्स नेवरे टीम के लिए। जो नहीं होना चाहिए था वही हुआ है और किस्मत ने यहां पर करवट बदल लिया है। और इसलिए कहा जाता है किस्मत बड़ी कुत्ती चीज है, कभी भी पलट जाती है। और इस समय ये किस्मत ने करवट बदल ली है, लेकिन इस समय देखना होगा कि यहां से युवा स्पोर्ट्स नेवरे की टीम यहां से कमबैक कर पाएगी या नहीं, देखना होगा। मजा आ रहा है। जी हां, मैच ने फिर से एक बार करवट बदल लिया है। रन संख्या की बात की जाए तो 22 बने हैं 2 विकेटों के नुकसान पर। जो नहीं होना चाहिए था वो हुआ है गुड मॉर्निंग के दृष्टिकोण से, लेकिन जो होना चाहिए था वो हुआ है युवा स्पोर्ट्स नेवरे के दृष्टिकोण से। लेकिन मैच अभी भी 50-50% पर अटक चुका है। हाँ, मजा आ रहा है। यस, आइए चलते हैं। इस समय अब बीच मैदान में लेग स्टंप के काफी बाहर गेंद है और इशारा आएगा वाइड का। वाइड +1, 2 रन जुड़ेंगे। और इस बीच और एक बड़ी शख्सियत हमारे साथ जुड़ रही है। जी हाँ, राम जानकी गांव खड़ी का एक विस्फोटक बल्लेबाज और रत्नागिरी का एक बहुत ही खतरनाक खिलाड़ी अक्षय राठौड़ सर, इनका भी इस्तेमाल इस मंच के ऊपर किया जा रहा है। मैं गुजारिश करूंगा शौर्य सर इनसे कि आप अपने हाथों से ये मोमेंट देकर उनका इस्तेमाल करें। नॉन स्ट्राइक एंड पर जो बल्लेबाज है उनका नाम बताइए। साहिल है। इस बार इमरान लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, गेंद मिडल नहीं हुई है, रन लेना चाहते थे। इस बार भी तू मैं, लेकिन आखिरकार कहा है साहिल ने ना। जो गलती हुई है मकरंद से वो नहीं करना चाहूंगा। आप कर रहे हैं हाँ, लेकिन मैं कहूंगा ना। मजा आ रहा है। इस ओवर ने मैच में फिर से एक बार जान फूंक दी है। युवा स्पोर्ट्स नेवरे टीम कमबैक करती हुई नजर आ रही है। इस बार लंबा स्ट्रोक खेलने का प्रयास है, बल्ले का लगभग अंदरूनी हिस्सा लेते हुए गेंद जाएगी आरक्षित जगह में 1 रनों के लिए। रन संख्या बनी है 25, 2 विकेटों के नुकसान पर। पहली 2 ओवर में पलड़ा भारी था गुड मॉर्निंग का, लेकिन इस तीसरी ओवर ने फिर से एक बार फासा पलट दिया।
युवा स्पोर्ट्स नेवरे टीम ने कमबैक किया इस ओवर में। सतीश की ये लाजवाब गेंदबाजी, क्या बात है। इमरान है स्ट्राइक पर, क्या आखिरी गेंद पर लंबा स्ट्रोक जड़ेंगे? लंबे स्ट्रोक की जरूरत है इस समय। 13 रन और चाहिए, 7 गेंदे, 13 रनों की जरूरत है इस ओवर की। ये निर्णायक गेंद है, आगे बढ़कर खेला गैप में और गेंद जाएगी 1 बाउंस 2 बाउंस 4 रन। इमरान के बल्ले से निकलता हुआ ये राहत की सांस देने वाला चौका। रेगिस्तान में तपती हुई रेत के अंदर छांव की एक पेड़ पौधे दिखाने वाला ये चौका। जी हां, अब रेगिस्तान में चल रहे हो और आपको पानी की बोतल लाकर कोई दे दे, उसको आप दिल से दुआएं दोगे, और वो दुआएं मिली है गुड मॉर्निंग की ओर से इमरान के लिए। 29 रन बने। अब आने वाली 6 गेंदे 9 रनों की जरूरत है। 6 गेंदे 9 रन। साहिल रहेंगे स्ट्राइक के ऊपर, क्या इस डूबती नैया को पार करा पाएंगे? साहिल देखना होगा। 6 गेंदे 9 रनों की जरूरत। इसी प्रकार का मैच आईपीएल में देखने को मिला था चेन्नई सुपर किंग और एमआई के बीच में, वो ग्रैंड फिनाले मुकाबला मुंबई इंडियंस ने जीता था। ऐसी कुछ सुनहरी यादें हैं। कल की रात में आपको ऐसी सुनहरी यादें देखने को मिलेगी। गुजरात टाइटंस बनाम आरसीबी के दरमियान वो फाइनल मुकाबला होगा, लेकिन इस समय यह मुकाबला किसी ग्रैंड फिनाले से कम नहीं है। 6 गेंदे 9 रनों की जरूरत है। आईपीएल में आपको सुपर ओवर देखने को मिलेगा, लेकिन इस प्रतियोगिता में ना ना ना, ओहो मजा आएगा। 6 गेंदे हैं 9 रनों की जरूरत है। यह हाई वोल्टेज ड्रामा चलता हुआ, और आज की दूसरी रात का यह दूसरा मुकाबला कुछ अलग ही कहानी यहां पर लिखते हुए नजर आ रहा है। इसलिए मैं हमेशा कहता हूं, इस बार भी कहना चाहूंगा, जीत उसी की होती है जिसके सपनों में जान होती है। अरे पंख होने से कुछ नहीं होता, मजबूत इरादों से उड़ान होती है। अभी भी युवा स्पोर्ट्स नेवरे टीम के गेंदबाजों ने कहा है, जब तक आखिरी सांस तक हम संघर्ष नहीं करेंगे, हम हार नहीं मानेंगे। और इस समय जिस अंदाज में सतीश ने गेंदबाजी की है, यहां पर युवा स्पोर्ट्स नेवरे टीम को मैच में लाकर खड़ा किया है गेंदबाजी के लिए आते हुए। ऋतिक आते हुए, देखना होगा। ऋतिक अड़व है, लेकिन ऋतिक को रोशन करना होगा अपना नाम। और दो विकेट से गेंद है, इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे साहिल थे स्ट्राइक के पर, सिंगल यहां पर जरूर बना है। आने वाली गेंद रहेगी 5 और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। जरूर बहुत ही हाई वोल्टेज मैच चलता हुआ, बहुत ही कड़क, जिस तरीके से होती है वाघ बकरी चाय, लेकिन ये मैच चल रहा है एक कड़क मेरे भाई। ओहो 5 गेंदे 8 रन की जरूरत। देखना होगा ऋतिक की ओर की दूसरी गेंद है, आगे बढ़कर खेल आता हवा में। 3 खिलाड़ी गेंद के नीचे जरूर आ रहे हैं, और आखिरकार सेकेंड अटेम्प्ट में कैच को लपका है। अनबिलीवेबल ये कैच लपका है। इमरान बैक टू द पवेलियन। खिलाड़ी थे श्रवण हरचिरकर, क्या बात है, बहुत ही बढ़िया। ये कैच नहीं पकड़ा, ये मैच पकड़ा है, और उन्हें पता था इस कैच का क्या महत्व है। ये रिप्ले में आप देख सकते हैं। ओ बढ़िया कैच है, और आखिरकार सेकंड अटेम्प्ट में बढ़िया कैच लपका है। इमरान बैक टू द पवेलियन। मैच अभी भी ऑन है। 4 गेंदे 8 रनों की जरूरत। स्वप्निल सावंत आए हैं विकेटों के पीछे, तो बहुत ही दमदार प्रदर्शन रहा है स्वप्निल सावंत का। अब विकेट के आगे देखना होगा किस तरीके का प्रदर्शन करते हैं। बहुत ही कमाल के विकेट कीपर है, एक अच्छे फिनिशर भी है। फिनिशर का टैग इनको गुड मॉर्निंग की ओर से जरूर दिया गया है। अब देख रहा होगा क्या मैच को फिनिश करेंगे। दमखम है इस खिलाड़ी में। इस बार भी धीमी गेंद है, फिंगर को रोल किया था, गेंद आती हुई डॉट, धड़कनें तेज होती हुई, दिल की धड़कनों को तेज करने वाला है मुकाबला है। फिंगर को रोल किया था सीधा विकेट कीपर के दस्तानों में। 3 गेंदे 8 रनों की जरूरत। व्हाट अ मैच। 12 बजने के लिए ओमकार भाई 5 मिनट का समय बचा हुआ है, और इस समय कोई टीम भी कह रहे होंगे मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12, लेकिन कौन सी टीम जाएगी अपने घर, यह आने वाला समय बताएगा मेरे दोस्त। लेकिन अब आइकॉन खिलाड़ी है स्ट्राइक के ऊपर, साहिल। ओहो 2 गेंदे 7 रन। कल के दिन में ऐसा ही मुकाबला देखने को मिला था ओमकार भाई,
जब सेकेंड लास्ट गेंद पर लंबा छक्का आया था और आखिरी गेंद पर वो सिंगल नहीं बना था, उस इतिहास को बदलने का समय इस समय आया है साहिल के पास। अगर ये गेंद यहां से सेफ निकली तो जरूर पलड़ा भारी रहेगा युवा स्पोर्ट्स नेवरे के पास। यहां से कितने भी रन बने, चाहे 1 रन आए, 2 रन आए, 3 रन आए, 4 आए, 5 आए, 4 छक्का आए, लेकिन मैच जाएगा आखिरी गेंद तक। मजा आ रहा है। व्हाट अ मैच, अनबिलीवेबल मुकाबला चलता हुआ। 2 गेंदें 7 रनों की जरूरत। स्ट्राइक पर है साहिल और गेंद है इस समय देखा जाए तो ऋतिक के पास। शॉर्ट पिच गेंद उड़ाया है, क्या कैच को लपका जाएगा? ओ ड्रॉप कैच हुआ है। 2 रन आसानी के साथ मुकम्मल किए जाएंगे। क्या तीसरी की मांग करेंगे? खिलाड़ी दौड़ते हुए आ रहे हैं और इस समय यह आइकॉन खिलाड़ी आउट हुए हैं। शायद तीसरे रन की जरूरत नहीं थी। और इस समय क्या हुआ है? काय चाललंय मैदानामध्ये? ओहो, सामना रंगामध्ये आलाय, सामना ढंगामध्ये आलाय. म्हणूनच म्हटलं जातं वेळोवेळी आईच्या गावात आणि 12च्या भावात हा सामना अटीतटीचा रंगलाय. क्या बात है. अब आने वाली गेंद रहेगी 1 और जीतने के लिए चाहिए 5. चौका भी बनेगा, स्कोर लेवल होगा और स्कोर लेवल होगा तो प्रतियोगिता के रूल्स के अनुसार युवा स्पोर्ट्स नेवरी की टीम इस मुकाबले को जीतेगी. तो यहां से लगभग छक्का ही जड़ना होगा. सामने है स्वप्निल सावंत. अगर इस गेंद को लंबे स्ट्रोक में तब्दील करते हैं तो इस सीजन में इस खिलाड़ी का नाम सुनहरे अक्षरों में लिखा जाएगा. इस मुकाबले को बारी बारी से देखा जाएगा. मैच फिनिशर का वो टैग इन पर सटीक यहां पर फिक्स होगा. एक गेंद जीतने के लिए 5 रन. गेंद है ऋतिक के पास, देख रहा होगा. एक के हाथ में गेंद, एक के हाथ में बल्ला, लेकिन कौन करेगा बल्ले बल्ले. एक गेंद 5 रन. व्हाट अ मैच. दिल की धड़कनें तेज करने वाला मुकाबला. एक गेंद 5 रन. इस बार बाउंसर गेंद थी, सीधा जाएगी विकेट कीपर के पास और युवा स्पोर्ट्स नेवरे टीम ने इस मुकाबले को 4 रन से अपने नाम किया. जो 2 आइकॉन खिलाड़ी थे जो रन आउट हुए, मुझे लगता है वही मुकाबले का टर्निंग पॉइंट रहा, लेकिन किस्मत ने मौका दिया युवा स्पोर्ट्स नेवरे टीम को नेक्स्ट राउंड में खेलने का. वेल प्लेड. गुड मॉर्निंग टीम. आपको आगे के सफर के लिए ढेर सारी शुभकामनाएं. और इस मुकाबले के हीरो है, मैन ऑफ द मैच है, वो हम बताएंगे. उससे पहले चलते हैं मैच समरी की ओर. संकेत जिन्होंने 5 गेंदों पर 15 रन बनाए, साई 7 गेंदों पर 13 रन बनाए, सतीश 3 गेंदों पर 2 रन बनाए, रोहन 1 गेंद पर 1 रन नॉट आउट रहे. गेंदबाजी इमरान बहुत ही शानदार गेंदबाजी, 1 और 5 रन 3 विकेट. संदेश